2 तासांच्या राड्यानंतर अखेर मीरा रोडमध्ये मनसे शिवसेनेचा मराठीसाठी मोर्चा। आधी ठरलेल्या मार्गानेच निघाला मोर्चा। मोर्चात सहभागी व्हायला मीरा भाईंदरला जातोय। पोलिसांनी अडवून दाखवावं, मंत्री प्रताप सरनाईक यांचं आव्हान। पोलीस दादागिरी आणि गुंडगिरी करत असल्याचा आरोप। मीरा रोडच्या मोर्चावरून सत्ताधारी शिवसेनेमध्येच एकवाक्यतेचा अभाव। मोर्चावरून गृहराज्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांचे परस्पर विरोधी सूर। मार्गावरून वाद असल्याचा योगेश कदमांचा दावा, तर सरनाईकांची पोलिसांवरती आगपाखड। मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून मुख्यमंत्र्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तीव्र नाराजी। परवानगी नाकारून बदनामीचा कुणाचा हेतू आहे का याचा अहवाल सादर करण्याचे आदेश। पुण्यामध्ये आईचा निष्काळजीपणा बेतला असता मुलीच्या जीवावर। नशीब बलवत्तर म्हणून मुलगी वाचली। पुणे अग्निशमन दलाचे कर्मचारी योगेश चव्हाण यांचं विशेष कौतुक। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग। विधानभवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी, तर सरन्यायाधीशांनीच आता न्याय देण्याची मागणी। राज्यामध्ये 150 दिवसांच्या उद्दिष्टपूर्तीनंतर मेगा भरती। राज्यामधील नोकर भरतीच्या संदर्भात लक्षवेधीवरती मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। नाशिकमधल्या गंगापूर धरणामधून गोदावरीमध्ये विसर्ग। दुतोंड्या मारुतीच्या कमरेइतकं पाणी, तर गोदाकाठावरची मंदिरं पाण्याखाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोकणामधलं सर्वात मोठं धरण असलेलं तिलारी धरण 85% भरलं। 8000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू। मुसळधार पावसामुळे भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणामधून तब्बल 3,55,000 क्युसेकनं विसर्ग सुरू, तर गोंदियामधील 21 मार्ग वाहतुकीसाठी बंद। शाळांना सुद्धा सुट्टी।